नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, नम्रता आणि ईश्वरीमध्ये काहीतरी वाद चालू आहे आणि त्या दोघीजणी एकमेकींवरती रुसल्या आहे हे आईबाबांच्या लक्षात येतं. आता बाबा दोघींनाही बसवतात आणि त्यांना प्रश्न करू लागतात, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे, आम्हाला कळेल का? आता नम्रता काहीच बोलत नसते. बाबा तिलाही विचारत असतात, तुमच्या दोघींच्या मनात काय चाललं आहे ते जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्हालाही काही कळणार नाही. त्यामुळे मोकळेपणाने आज आपण सगळेजण बसून बोलूया, हो की नाही? आणि आईही आता नम्रताला सांगते, नम्रता मनात काय चाललं आहे आत्ताच्या आत्ता कळेल का आम्हाला? ती काही बोलेना. दोघीजणी एकमेकींकडे पाहत असतात आणि दोघींनाही बोलतं करण्याचा प्रयत्न आईबाबा करू लागतात. आणि मग नम्रता सगळं मनातलं सांगण्याचा विचार करते आणि सगळं काही सांगण्याचा आता तिने निर्धार केला आहे. ते सांगण्याची सुरुवात ती करते. बाबा मला जे सांगायचं आहे ते तुम्ही नीटपणे ऐका, शांतपणे ऐका. आणि बाबांची वेगळीच थट्टामस्करी सुरू होते आणि ते सांगू लागतात, अगं मला गावालाही जायचे, अजून दागिने आणायचे आहे, सगळ्या पाहुण्यांना आपल्याला आमंत्रित करायचं आहे, लग्न छोटंसं जरी असलं तरी ते धूमधडाक्यात करायचं आहे, त्यामुळे थोडेसे पाहुणेही बोलवायचे आहे. त्यामुळे तुम्ही दोघीजणी जरा पटपट मला तुमच्या दोघींमध्ये काय चाललं आहे सांगाल का? त्यातली त्यात ईश्वरी नम्रताला नकार देत असते, नको सांगू. आणि नम्रता आता तिला तू तरी बोल, तू मलाही बोलू देत नाही, तूही सांगत नाही असं म्हणत असते. इकडे आजीने सगळ्यांना बोलवलेलं असतं. तिथे अर्णव येतो. अर्णवला आजीजवळ बसवून एक गोष्ट सांगायची आहे म्हणून बसवते. मग आजीला तो विचारतो, काय झालं आहे, तुझ्या मनात काय आहे सांग तू. तेव्हा आजी सांगू लागते, 1 महिन्याचा अंतराने तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघाला आहे, त्या मुहूर्तावर मी लग्न करायचं तुझा असा विचार करते, तुला काय वाटतं? त्यावेळेला तो म्हणतो, आजी तुला जसं हवं तसं करेल मी, तू जर म्हणते ना 1 महिन्याने तर 1 महिन्याने ठीक आहे, तो मुहूर्त फायनल करून टाक. आणि इतक्या चटकन पटकन अर्णवने काहीही आडेवेडे न घेता होकार दिला. ह्या गोष्टीचा मात्र खूप आनंद लावण्याला झालेला असतो. फायनली जे तिला हवं होतं ते तिला आता मिळणार. लग्नाच्या गोष्टीला त्याने होकार दिलेला असतो आणि त्याने दिलेल्या होकाराने खरं तर आजीला फार वाईट वाटत असतं की तो त्याच्या मनातली गोष्ट सांगत नाही, त्याच्या चेहऱ्यावर आनंदही नाही दिसत नाही, फक्त हो म्हणायचं म्हणून हो म्हणतोय असं दिसते. आणि तो हो म्हणून बाहेर निघून जातो. त्यातली त्यात वल्लवी म्हणते, एकदम बेस्ट काम झालं हां, आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायला काहीच हरकत नाही. खूप आनंद वल्लवीला होऊ लागतो. इकडे नम्रता आता तिच्या मनातली गोष्ट सांगू लागते की माझं जे मनात चाललं आहे ते मी अजून कोणालाही सांगितलं नाही, आज मी तुम्हाला मनमोकळेपणाने सांगते. ईशू मला सांगू देत नाही आणि तीही सांगत नाही, पण खूप उशीर नको व्हायला म्हणून मीच आज तुम्हाला सांगते. असं ती बोलत असताना ईश्वरी तिला तिकडनं खुणवते, प्लीज सांगू नको. तितक्या दाराची बेल वाजते आणि तुम्ही बसा, मी बघायला जाते असं म्हणत ईश्वरीची आई दारात जाते. कुरिअरवाला बॉय तिथे आलेला असतो आणि मी हे कुरिअर तुमच्या हातात देऊ शकणार नाही, हे ईश्वरीजींच्या हातातच द्यावे लागेल, कंपनीची पॉलिसी असं सांगून तो तिला बोलवतो आणि तिच्या हातात ते कुरिअर ठेवून तिची साईन तो घेऊ लागतो. कुरिअर कसला आहे काय आहे हे तुम्ही खोलल्यावर तुम्हाला कळेल. तितक्यात बाबा विचारतात, काय गं? तर ती म्हणते, माझ्या क्लाउड किचनसाठीच काहीतरी ऑफर आली वाटतं बाबा, त्याचंच हे ॲन्व्हलप दिसते. ती वाचण्याचा प्रयत्न करू लागते. त्यात बाबा तिला म्हणतात, जाऊ दे मग, थोडा वेळ ठेव, आता आपण महत्त्वाचं बोलतोय की नाही, बस बरं इथे. मग तिला बसून, आता तुम्ही दोघी मनातलं काय चाललंय तुमचं सांगायला सुरुवात करा. नम्रता सुरुवात करत असते. अर्णव सरांचं नाव घेणार. तितक्यात तिला गप्प करत ईश्वरी बोलू लागते की बाबा ही ना माझ्याशी दरवेळेला नळावरच्या बायका कशा भांडतात तसं भांडत असते. तिला मी काय सांगितलं, इंदोरमध्ये जे आपलं रूम आहे ना त्या रूममध्ये जे कपाट आहे त्यात अर्धं जे कपाट माझं आहे ते माझंच राहणार, तुझ्या वस्तू त्यात ठेवायच्या नाही. मी कधी इंदोरला परत आले तर माझं सामान ठेवायला मला जागा, प्रायव्हसी नको का? आणि ही नळावरच्या बायका कशा भांडतात तशी माझ्याशी भांडली आणि म्हणे की सगळं कपाट मीच घेणार, मलाच लागतंय असं. मग आमच्या दोघींमध्ये भांडण झालं, ती रुसली माझ्यावर, ती माझ्याशी बोलत नाही. अशी सगळी कहाणी तिने पलटून टाकत बाबांसमोर मांडली. आता नम्रता तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. ईश्वरी तिला गप्प करून मी जे सांगते तेच कसं बरोबर आहे असं आईबाबांसमोर बोलून दाखवते आणि चेष्टा मस्करी हसणं वगैरे ईश्वरी सुरू करते. ह्या गोष्टीचा नम्रताला खरंच खूप राग येतो. नम्रताच्या डोळ्यात पाणी चमकू लागतं आणि आई पण हसू लागते की ह्या दोघीजणी लहानपणापासूनच अशाच आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टींवरती इतका मोठा इश्यू असल्यासारखं भांडतात, सिरियस तोंड करतात आणि आपण दोघंजणं घाबरून जातो. आणि मग दोघेही हसू लागतात. नम्रताला
राग आल्याने नम्रता तिच्याकडे रागारागाने पाहते. ईश्वरी तिच्या नजरेला नजर देत नसते. आई दोघींनाही समजून सांगते की आता तुमची ही भांडणं बंद करत जा बरं. लवकर लग्नाचा मुहूर्त येतोय. आता आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे, त्यामुळे सगळ्या तयारीला लागा बरं. आणि असं म्हटल्यानंतर नम्रता तिथून उठते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. ह्या ना मुलीचं कायमचंच आहे असं म्हणत दोघंही हसू लागतात. ईश्वरी मी आले म्हणत तिच्या मागे जाते आणि इकडे दोघेजणे राकेशला बोलवायला हवं, त्याच्याशी बोलून सगळं ठरवायला हवं असं विचार करतात. इकडे कुरिअरवाला बॉय फोन करून सांगू लागतो की तुमचं पार्सल एक योग्य व्यक्तीच्या हातात पोचले, ईश्वरी मॅडमच्या हातात. आता ईश्वरीच्या हातात पार्सल पोचले. तिने वाचलं की सगळं काही तिला कळेल. अगदी तिने नाही वाचलं तरी घरातल्या कुठल्याही मेंबरने वाचलं पाहिलं तरी आपल्या मनात जे चाललं आहे, जे सांगायचं आहे ते त्या घरापर्यंत पोचेल आणि जे येणारं संकट आहे ते टळेल की नाही असा विचार दोघंजणं करतात. पण इकडे अर्णवला घाई झाली आहे. जर पार्सल एवढ्या वेळात तिच्या हातात पोचलं आहे तर तिने एवढ्या वेळात मला फोन करायला हवा होता. आता तो फोन आलेला नाही म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. इकडे अजूनही ईश्वरीने पार्सल वाचलेलं नसतं. तिची आई तिला म्हणते अगं हे पार्सल कसलं आहे, एकदा खोलून तरी बघ, महत्त्वाचं असेल तर. मग ती ते खोलण्यासाठी हातात घेते आणि मग खोलू लागते. इकडे ईश्वरीची आई तिला कसलं पार्सल आहे म्हणून विचारू लागते. त्यावेळेला ती म्हणते बहुतेक नाही आपल्या क्लाउड किचनला काहीतरी ऑफर आलेली दिसते. तितक्यातच फोन वाजतो आणि ईश्वरी पुन्हा ते पार्सल खाली ठेवते आणि राकेशशी बोलू लागते. राकेश तिला एकदम छान प्रकारे सांगत असतो की मी तुला आज भेटलो नाही, तुला पाहिलं नाही, मला खूप आठवण येते, दिवसातनं कितीतरी वेळा मी तुझाच फोटो पाहतो, असल्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो आणि अवघडल्यासारखं ईश्वरीला वाटू लागतं. आणि तो सांगू लागतो की तुला पण माझी आठवण येते का. मग ती म्हणते तुम्हाला काय काम होतं ते सांगा. मग तो सांगू लागतो की मी मास्तरजींना भेटून येतो, गावी जातो 2-4 दिवस, त्याच्यामुळे मी इथे 2-3 दिवस राहणार नाही. ईश्वरी म्हणते की माझ्या वडिलांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो मी आल्यानंतर त्यांना भेटेल, त्यांच्याशी बोलेल, तू माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवून दे. तू सांगितलं काय आणि मी सांगितलं काय, आपण दोघंजण एकच तर आहोत असं बोलून तो फोन ठेवतो आणि पुढच्या प्लॅनिंगला लागायला हवं असं घरामध्ये त्याची बॅग पॅक करायला गेलेला असतो. इकडे ईश्वरीने अजूनही ते ॲन्व्हलप खोलून पाहिलेलं नसतं, त्यात काय आहे तेही पाहिलेलं नसतं. तिची आई तिला खोल वाच म्हणून सांगत असते आणि तिने खोलल्यानंतर फूड असं काहीतरी नाव असतं. आता सगळं काही धडधडीत इंग्रजीमध्ये आहे आणि इंग्रजी आणि माझं धडधडीत एकदम मोठी दुश्मनी. आता ह्या दुश्मनीसोबत कसं लढावं हेच मला कळेना असं आईला ईश्वरी सांगते आणि आई हसू लागते. आता हे सगळं वाचून समजण्यासाठी मला तर डिक्शनरीज घेऊन बसावं लागेल बाबा असं म्हणत ईश्वरी मग हसू लागते आणि ती फाईल वाचणं तिथंच सोडून देते. आता काय करावं, मग आता याच्यामध्ये नम्रताच मदत करेल, नम्रतालाच वाचता येईल म्हणून ती त्या फाईलला पुन्हा एकदा ठेवून देते. इकडे बॅग पॅक वगैरे करून झाल्यानंतर राकेश जायला निघतो. राकेशला पहिल्यांदा ARच्या कामात मदत करताना मामी पाहते आणि मामी म्हणते की तुम्ही पहिल्यांदा आम्हाला उपयोगात पडत आहात. वकील असण्याचा हा एक फायदा झाला बुवा. पहिल्यांदा तुम्ही बँगलोरला तुमचे काम बाजूला ठेवून जात आहे, मला ना तुमचं भारी कौतुक वाटतं आहे असं वल्लवी म्हणते. आणि मामीला तो म्हणतो कधीतरी तुमच्याही कामात यायला हवं ना. आणि आजींचा शब्द म्हणजे शब्द, आजींच्या शब्दाखातरच तर मी जात आहे. त्यात लगेच अर्णव त्याला टॉन्ट मारतो. दाजी खूप अवेअर असतात, खूप दक्ष असतात प्रत्येक गोष्टीत, हो की नाही दाजी असं म्हणत त्याला टॉन्ट मारतो अर्णव. आणि अर्णवचा टॉन्ट बरोबर राकेशच्या जिव्हारी लागतो आणि तो म्हणतो आता तुमचंही काम करायला हवंच, तुमच्या कामासाठीच तर मी चाललो आहे, आजीचा शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की नाही असं म्हणतो आणि हसू लागतो. आता पुढे जे काही संकट येईल ते कोणास ठाऊक काय असेल. त्यात अर्णव त्यांना सांगतो की तुमच्यासाठी मी बिझनेस क्लासचा पहिला सीट बुक केला आहे. तेव्हा तो म्हणतो या गरीब माणसासाठी एवढा बिझनेस क्लासची काय गरज आहे. त्यात मामी म्हणतात नाही तुम्ही इतक्या महत्त्वाच्या कामाला चालला आहेत आणि इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच कामात येत आहे ARच्या, मग तर तुम्हाला हे सगळं फॅसिलिटी अवेलेबल व्हायलाच हवी. आणि राकेश हसतो आणि चला तुमच्या मर्जी जशी तसं मी करतो असं म्हणत तो बाहेर जाऊ लागतो. त्याच्या मागे अर्णवही जाऊ लागतो आणि ते दोघंही गेल्यानंतर हे जरा विचित्र वागणं आणि बोलणं होतं असं वल्लवीला जाणवतं आणि तोच प्रश्न ती तिच्या नवऱ्याला विचारते हे का असं विचित्र बोलत होते. तेव्हा तो त्यांना सांगतो की तू आता ह्या सगळ्या भानगडीत पडू नको, इतका विचार तू ह्या गोष्टीत करू नको, जास्त विचार केल्याने तुला थकवा येईल अशी गमतीशीर गोष्ट बोलून मामा बाहेर जातात. आता अर्णवकडे ते बोलतात की
आपला प्लॅन बरोबर योग्य दिशेने चालला आहे. आता याचा पाठलाग करण्यासाठी मी माझी माणसं पाठवली आहे. त्याला बसेपर्यंत आणि उतरेपर्यंत सगळी डिटेल आपल्याला ते पाठवतीलच. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असं अर्णवला मामा सांगू लागतात. इकडे नम्रता सगळं काही त्या फाईलमध्ये वाचण्यासाठी हातात घेते आणि पहिला पेज वाचते. तिला इतक्या मोठ्या कंपनीची ऑफर आपल्याला कशी येऊ शकते असा प्रश्न पडतो. मग ती हा प्रश्न ईश्वरीलाही विचारते. असं कसं होईल, इतक्या नवीन नवख्या व्यक्तीला कोणी एवढी मोठी ऑर्डर देऊ शकतं, हे जरा विचित्र नाही का गं? असा प्रश्न केल्यानंतर आई म्हणते, अगं असं काही नसतं, काम म्हणजे काम असतं. पण तिचं म्हणणं असतं, माझ्या मते ही एवढी मोठी ऑफर अर्णव सरांनी एखाद्या कंपनीला तुला द्यायला तर नाही ना सांगितलेली. असं बोलल्यानंतर ईश्वरी म्हणते, मलाही थोडा तोच डाऊट आहे, मलाही तसंच वाटतं. नम्रताने जे बोललं त्याच्यावरती तिची आई म्हणते, हे बघा आपल्या घरामध्ये त्याचं नाव कोणी घेऊ नका आणि ह्या विषयावरती पुन्हा चर्चा ही आपल्या घरात झाली नाही पाहिजे. नाही तर तुझ्या बाबांचा स्वभाव माहिती आहे ना, त्यांच्या कानावर जर अर्णव सरांचं नाव जरी पोहोचलं तर ते किती चिडचिड करतील, त्यात रागा करून घेतील स्वतःचा. आता ही फाईल तू लग्न होईपर्यंत बाजूला एका कपाटात ठेवून दे, ती कोणीही खोलू नका, पाहू नका आणि काही विषय पण घेऊ नका, असं मत ती ठामपणे मुलींना सांगते आणि मुलींना त्या फाईलला हात लावायचं नाही, ठेवून द्या आवरून असं सांगते. इकडे पूर्ण दिवस गेला, अजूनही ईश्वरीने आपल्याला फोन केला नाही आणि काही विचारलेलं नाही. याचा अर्थ तिने ती फाईल वाचलेलीच नाही. आता काय करायचं असा प्रश्न अर्णवला पडतो. आणि इकडे बँगलोरला व्यवस्थित राकेश पोहोचतो. त्याच्यासाठी चहा कॉफीही तिथे पोचवली जाते. मामांना खबरही मिळालेली असते की तो हॉटेलमध्ये आला आहे. आता इथून पुढे सुरुवात करणार राकेश त्याच्या नवीन गेमची. राकेश रात्रीतून जाऊन पोहोचला मुंबईला आणि तिथे जाऊन त्याने अर्णवची गाडी चोरली, त्याचा ब्लेझर चोरला आणि ते दोन्हीही घालून आता तो निघाला आहे ईश्वरीच्या बाबांच्या दिशेने. त्याचा नवीन प्लॅन आता त्याच्या गाडीने त्या ईश्वरीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट करायचा आणि ठरल्याप्रमाणे त्याने एकदम स्पीडमध्ये गाडी काढली. ईश्वरीचे बाबा ईश्वरीसोबत बोलत असतात. ईश्वरी त्यांना विचारत असते, बाबा तुम्ही कुठे आहात, इतका वेळ झाला घरी आलेले नाही. तर ते सांगतच असतात की मी थोडी शॉपिंग केली, ती घेऊन घरीच निघतोय अगं रिक्षाने, आता मी घरी येतोच. असं बोलत असतानाच एकदम जोरदार वेगाने गाडी येते आणि तिच्या बाबांना उडवून निघून जाते. हे सगळं दृश्य आजूबाजूचे लोक पाहतात आणि आपले बाबा फोनवर बोलत होते आणि ते लगेच फोन कट झाला म्हणून ती घाबरून बाहेर निघते. तर तिच्या फोनवरती एक मेसेज येतो. तो मेसेज असतो, व्हिडिओ असतो तो. त्या व्हिडिओमध्ये कसा ॲक्सिडेंट झाला हे सगळं दृश्य त्यात असतं आणि ते दृश्य पाहून आणि ती गाडी अर्णव सरांची हे सगळं पाहून तिला आता धक्का बसला की अर्णव सरांनी माझ्या बाबांनी केलेल्या कामाचा बदला घेण्यासाठी त्यांना ॲक्सिडेंट घडवून उडवून मारण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टीने ईश्वरी जास्त खचून जाते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.